तर सिलेंडर तुटवडा आणि आयटी कर्मचाऱ्यांना देखील त्याचा मोठा फटका बसतोय। कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याचा सल्ला कंपनीकडून दिला जातोय। वर्क फ्रॉम होम द्या अशी देखील मागणी आता कर्मचाऱ्यांकडून केली जाते। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका हिंजवडी आयटी पार्कमधल्या बड्या कंपन्यांना देखील बसू लागलाय। गॅस पुरवठ्यामध्ये खंड पडल्यानं कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याचा सल्ला दिलाय। तर कर्मचाऱ्यांना कोरोना काळाप्रमाणेच वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा अशी मागणी देखील केली जाते। आणि याच संदर्भात आयटी कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हिंजवडी मधल्या आयटी कंपन्यांवरही होत आहे। बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याची विनंती केलेली आहे। कॅफेटेरिया जे आहेत ते बंद आहेत। एकूणच इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध आणि कर्मचारी यांची परिस्थिती नेमकी काय आहे, आयटी कर्मचारी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, बऱ्याचशा कंपन्यांनी जो आहे मेल केलेला आहे, कर्मचाऱ्यांनी घरून डबा आणावा, कॅफेटेरिया बंद आहेत, काय काय स्थिती आहे, काय नेमकी परिस्थिती? नक्की, मी आयटी कंपनीमध्ये काम करतो, पण असं आम्हाला सुद्धा समजलं की बऱ्याच आयटी कंपन्यांना कंपनीने मेल केलेले आहेत, कारण आता सध्या परिस्थिती पाहता इराण आणि इस्रायल जो वॉर चालू आहे त्याच्यामुळे जो गॅस पुरवठा होतो तो आपल्याला आखाती देशांमधून होतो, तर जेवढा पाहिजे तेवढा डिमांड आणि सप्लाय रेशो मॅच होत नाहीये त्याच्यामुळे। आणि आज आयटी कंपन्या म्हटल्या तर आता आमच्या हिंजवडीमध्ये एका कंपनीमध्ये 20-30 हजारची कॅपॅसिटी असते, तर मग तिथे प्रत्येकाला फूड पुरवणं हे डिफिकल्ट होऊन जातं। म्हणून कंपन्यांनी एक सावधानतेचं पाऊल म्हणून की ज्यांना पॉसिबल आहे, जे लोकलाईट मुलं आहेत, लोकलाईट एम्प्लॉईज आहेत, त्यांनी घरून टिफिन आणावा आणि जे कोणी बाहेरचे असतील त्यांना व्यवस्थित अन्न फूड सर्व्ह करता येईल। तर असं पदार्थात सुद्धा त्यांनी बरंच कट केलेले आहेत। एक पाहिजे तेवढे छोटेसे थोड्या प्रमाणात मेनू ठेवलेले जेणेकरून सर्वांना फूड फॅसिलिटी युटिलाइज करता यावी, म्हणून असं मेल केलेले आहेत। ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी घरून डबा आणावा जेणेकरून गॅसचा पुरवठा आपल्याला व्यवस्थित चालू ठेवता येईल। मोठ्या प्रमाणावर बरेच हॉस्टेलवाल्यांनी नोटिसेस पाठवणं सुरू केलं आहे की आम्ही आता फूड प्रोव्हाइड नाही करू शकत आहे। त्यामुळे हे जे कर्मचारी आहेत, सगळ्या मुलांचा इथे या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय की आता खायचं कसं, काय सोय करायची। तर माझी एक विनंती आहे सर्व आयटी कंपन्यांना की आपण जसं कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम प्रमोट केलं होतं तसंच आता या युद्धजन्य परिस्थितीत वर्क फ्रॉम होम प्रमोट करावं, जेणेकरून कुठल्याही कर्मचाऱ्यांचे हाल होणार नाहीत आणि ते आपल्या गावी जाऊन व्यवस्थित राहू शकतील। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।